प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असतं। नव्या तंत्रज्ञानाशी जुळतं घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच आता QR कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झालाय। दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का? मी म्हणतो बोंडे साहेबांना सांगा की त्यांनी चक्के द्यायला राहुलजींकडे जावं, आम्ही घेऊन जातो। हिंमत आहे का त्यांची चक्के द्यायची? कुठेतरी न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलं, आज सकाळी बातमी आलेली, मी पण पाहिलं, आम्ही पाहिलंय। त्यांनी माणसाला बोलवलं, ऐका, त्यांनी माणसाला बोलवलं, त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे। त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे। अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते। मागच्या वेळेला दंगल घडली ती त्यांच्यामुळे घडली बोलण्यामुळेच झाली। आणि आज आता परत होणार आहे असं मला माहिती आहे। मी खात्री घेतो। ठीक आहे, आय एम कॉन्फिडंट। ठीक आहे ना, आम्हाला त्यांच्या गुन्हे दाखल पाहिजे, बाकी आम्हाला द्या ना, कोणाचं निवेदन आहे? माझ्याकडे काही निवेदन नाही, कोण कोणाला सुमोटो नाही करू शकत। माझ्याकडे उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हो, सुमोटो नाही करू शकत तुम्ही। तुम्ही काय नाही करू शकत, बिलकुल कशाचीच नाही। कोणाची तरी तक्रार पाहिजे माझ्याकडे। सोशल मीडिया सायबर सेल काय करतो? सोशल मीडिया किसून सोशल मीडिया घुसून राहिलाय। आपण एखाद्या पोलिसावर वक्तव्य चुकीचं केलं तर आपण समजा थेट निर्माण करणार केलं तर पोलीस जोपर्यंत शांत राहील का? मला नाही वाटत हे निवेदन दिले। सायबर सेल काय करतो यांचा? कोणत्या ठिकाणी बसून सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं, लहान लहान सगळ्या राज्यात व्हायरल झालं ते। आणि पोलिसाला जर माहित नसेल तर पोलिसाचं फेल्युअर आहे। पानठेलेवरच्या साध्या पोराला माहित आहे त्यांनी काय बोललं म्हणून। महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे, प्रेसवाल्यांना माहित आहे। आणि समजा आज सकाळी आम्ही पाहिलंय, आज सकाळी व्हिडिओ चॅनलमध्ये आलेला आहे। आल्या बरोबर उचलून यायला पाहिजे होतं। आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पार्श्वभागावर 2 हंटर मारणाऱ्याला आम्ही 111 रुपये देतो। जे काय आहे ते आम्ही कायदेशीर कारवाई करू। आपलं कोणाचं पण मला पाहिजे तक्रार। हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा, त्यांनाच लावलेली आहे ही आग। ज्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे ही। अरे तो शिरपा ते बोलला मागं, तो त्याला घेऊन गेलो। काही सायबर सेल काय करतोय? न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। महिला आघाडीकडून महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन असून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे निदर्शने दिली आहेत। तर त्याचप्रमाणे राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन याची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप असून महिला आघाडीकडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। माझं नाव श्रुती नाईक। आज आपल्या स्नेहल ताई अंकुश शेवाळे यांची बहीण आणि त्यांची मिसेस आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आज आपल्याकडे इथे हजर झालेलं आहे। आज आम्हाला अंकुश शेवाळे यांच्यासाठी न्याय हवाय। आज विनाकारण जसं आता सांगितलं गेलेलं आहे की निंबाळकर साहेबांनी 100 लोकांची संशयित 100 लोकांची तपासणी करून सुद्धा जर तुम्हाला तिथे मुद्दा मिळत नाही तर 2-2.5 वर्षानंतर तुम्ही हे प्रकरण विनाकारण बाहेर काढायचं आणि ज्याच्यावर गुन्हा नाहीच आहे, आजपर्यंत त्याच्यावर एकही गुन्हा नाही, अशा व्यक्तीला अटक करायची, त्याला 3-3 तास टॉर्चर करायचं, मारझोड करायची आणि त्याच्याकडनं जबरदस्ती सुधाकर भाऊ बडगुजर आणि दीपक भाऊ बडगुजर यांची नावं वदवून घेण्यासाठी त्याला मारझोड करायची। त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे। त्या दादाकडनंही तुम्हाला स्टेटमेंट मिळालेलं आहे की का बरं असा अन्याय का चालू आहे? फक्त आमदारकीसाठी, फक्त विधानसभा लढण्यासाठी ते उभे आहेत म्हणून विनाकारण कुठलेही आणायचे। आज ज्या पोलीस स्टेशन मधनं ही मारझोड झालेली आहे त्या पोलीस स्टेशन मधनच 2019 साली आपला 2022 साली ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आज त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आहे की जानेवारी 2024 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये अशोक नजन हे जे
तिथले वरिष्ठ अधीक्षक होते. आज त्यांनी गोळीबार करून घेतलाय 20 फेब्रुवारीच्या दिवशी. का बरं केला तर त्यांना आत्ताच त्यांच्या मिसेस आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत, पण त्यांच्यावर बळजबरीपणा केलेला आहे की कौटुंबिक वादामुळे तुम्हाला हे झालं आणि त्यांची केस क्लोज करायचा प्रयत्न केला. पण सत्य जर पडताळून बघितलं तर त्याच्यामध्ये खरी गोष्ट लक्षात येईल की आज ललित ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या प्रशांत खंडेराव जाधव ह्याने जे खोटे सह्या आणि कागदपत्र शिक्के अधिकाऱ्यांचे आणले होते आणि त्याच्यावर त्यांना कारवाई करायला सांगितली, आणि जेव्हा त्यांच्यावर कारवाई अशोक नजन यांनी केलेली आहे त्याच्यानंतर ती कारवाई रोखून त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचं काम केलेलं आहे. खंडणी वसूल करायचं काम त्या पोलीस स्टेशनच्या भरपूर प्रशासनाच्या म्हणजे लोकांनी केलेलं आहे. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की पवन परदेशी, संजय सपकाळ, उमाकांत टिळेकर आणि संजय करंजे यांना ताबडतोब निलंबित करावं. त्याच्यानंतर प्रशांत जाधव ह्याला ज्याने लायसन्स दिलेलं आहे ते लायसन्स रद्द करावं, त्याचं सनद सुद्धा रद्द करावी, आणि त्याने आजपर्यंत भरपूर महिलांनाही त्रास दिलेला आहे. तेही मुद्दे आज आम्हाला इथे मांडायचे आहेत. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाटे यांची पत्रकार परिषद आहे. तर पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलले ते पाहूया. तर की महिला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर शिवसेनेकडून रश्मी ठाकरे असतील अशा पद्धतीचा त्यांनी वाच केलेला आहे. त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? वर्षा गायकवाडांनी जे काही संकेत दिलेत किंवा त्यांनी जे काही रश्मी ठाकरेंचं किंवा सुप्रिया सुळेंचं नाव घेतलंय, कदाचित त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये किंवा नाना पटोलेबद्दल त्यांचं अंतर्गत जे काही वाद असतील त्याच्यातून त्यांनी केलेलं ते वक्तव्य असावं, किंवा मग आपण खासदारकीची निवडणूक हे ठाकरेंच्या मेहरबानीमुळे आपण जिंकलेली आहे म्हणून त्यांना आपण बोनस म्हणून आपण त्यांचा मुख्यमंत्री करावा असं कदाचित त्यांच्या डोक्यात असेल. त्यांच्या पक्षाची जर ही भूमिका असेल तर त्यांनी तसं नाव डिक्लेअर करावं. आमची त्याला कोणतीही हरकत असण्याचं काही कारण नाही. तुम्ही उद्यापासून बैठका सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे. कोणत्या बैठकीचे नेते असतील आणि 8 दिवसात नावं घोषणा होतील, म्हणजे किती नावं घोषणा होतील? उद्या बैठकीला म्हणजे सुरुवात होणार आहे. ही बैठक जी आहे अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यात पहिली बैठक होईल. या बैठकीनंतर जी कोर कमिटी आहे, हा कोर कमिटी सर्व अहवाल या नेत्यांकडे सुपूर्द करेल. मग त्यात भाजप, सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही कोर कमिटीचे नेते या नेत्यांकडे देतील आणि त्यानंतर जागा वाटपाचा सूत्रही ठरलं जाईल. तुमच्या आमदाराने असं सांगितलं होतं की राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 15 लाख रुपये देईल, पण आता पुढे जाऊन अनिल बोंडे असं म्हणतायत की राहुल गांधी यांची जीप छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे. मग हा जो संताप आहे त्याने व्यक्त केलेला आहे, काही लोकांना हा अतिरेक सुद्धा वाटतोय. हे बोलू नये असं अनेकांचं मत आहे, माझंही मत होतं. परंतु आपल्या देशातला एक नेता राहुल गांधी परदेशात जातो. गेल्या वेळेला सुद्धा परदेशात जाऊन भारताविरोधी स्टेटमेंट केलं. या वेळेला सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर परदेशात जाऊन आपल्या आरक्षण आम्ही संपवू अशी घोषणा करतो. म्हणजे हे दर वेळेला परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी किंवा आपल्या देशावर एका प्रकारे स्वतःच ज्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत ते जाऊन जर असं बोलत असेल तर ह्या भारतीयांच्या भावना ह्या दुखावल्या जातात. तुम्हाला हा देश आहे ना, इथं तुम्ही बोलू शकता ना. परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे का काढता? आपल्या पंतप्रधानाबद्दल काही बोलणे, देशाबद्दल काही बोलणे, हा जो विरोधाभास आहे याच्या शिडीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य तर अनिल बोंडेंचा असो की संजय गायकवाडांचा असो, करू नये. हे जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये, हेही तेवढं सत्य आहे. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.